10वीच्या परीक्षा संपत आलेल्या आहेत किंवा ऑलमोस्ट अर्ध्या पूर्ण झालेल्या आहेत. पुढच्या काही दिवसांमध्ये 10वी बोर्ड परीक्षा संपलेल्या असतील आणि विद्यार्थी मग पुढच्या प्रवेशासाठी विशेषतः जे विद्यार्थी 11वी-12वी विज्ञान आणि त्याच्या माध्यमातून नीट अथवा जेईई अथवा सीईटी यासारख्या प्रवेश परीक्षा या संदर्भानं विचार करत असतात, त्यावेळेला विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनामध्ये एक द्वंद्व असतं. एक द्विधा मनस्थिती असते, की आपल्याला पी-सी-बी ग्रुप निवडायचा आहे, की पी-सी-एम ग्रुप निवडायचा आहे. पी-सी-बी ग्रुपमधनं आम्हाला काय अपॉर्च्युनिटीज असू शकतात किंवा पी-सी-एम ग्रुपमधनं काय अपॉर्च्युनिटीज असू शकतात किंवा मग फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथेमॅटिक्स हे चारही विषय जर आम्ही बोर्ड प्रिपरेशनसाठी ठेवले, त्या माध्यमातनं आमच्या करियर प्रॉस्पेक्टस किंवा भविष्यातले प्रोफेशनल जे कोर्सेस असतात, 12वी नंतरच्या जे डिग्री कोर्सेस आहेत, प्रोफेशनल डिग्री कोर्सेस आहेत, त्याच्या संदर्भामधल्या ॲडमिशनची स्थिती काय निर्माण होऊ शकते, या संदर्भानं प्रामुख्यानं सातत्यानं विचारणा होत असते आणि त्यामुळंच विद्यार्थी आणि पालक यांच्या मनामध्ये जे द्वंद्व आहे, यांच्या मनामधली ती जी द्विधावस्था आहे, त्याचं उत्तर थोडक्यात आपल्याला देण्याच्या अनुषंगाने म्हणून मी प्राध्यापक सतीश पवार, अकॅडमिक डायरेक्टर अँड फाउंडर श्री विद्याराधना अकॅडमी, लातूर आणि नांदेड. ज्या वेळेला विद्यार्थी 10वी बोर्ड परीक्षा देत असतो किंवा त्याच्याही अगोदरपासनं, कारण 1ली ते 10वी पर्यंतचं विद्यार्थ्याचं करिक्युलम हे एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी, वेगळ्या अँगलनी तयार होत असतं आणि 10वी पूर्ण झाल्याच्या नंतर 11वी-12वी किंवा ग्रॅज्युएशन या संदर्भामधले जो पुढचं एज्युकेशन आहे, त्याचा अँगल आणि त्याचे ऑब्जेक्टिव्हज, त्याचसोबत त्याचे पर्स्पेक्टिव्हज हे वेगळे असतात. ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा सुपर स्पेशलायझेशन यांना जोडणारा आणि त्याला आणि त्यासोबत हायस्कूल एज्युकेशन याला जोडणारा जो कनेक्टिंग फॅक्टर आहे, तो आहे इयत्ता 11वी आणि 12वी. आणि या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये मग 10वी झाल्याच्या नंतर आपल्याला माहित आहे, की आर्ट्स, कॉमर्स, सायन्स असे 3 वेगवेगळे स्ट्रीम्स तयार होतात, फॅकल्टी तयार होतात आणि मग त्यामध्ये मग आर्ट्स निवडायचं आहे का कॉमर्स निवडायचं आहे की सायन्स निवडायचं आहे. आज आपण प्रामुख्याने जे विद्यार्थी सायन्स स्ट्रीम परस्यू करू इच्छितात 11वी-12वी मध्ये आणि त्यानंतर सायन्स स्ट्रीमच्या माध्यमातून नीट अथवा जेईई अथवा सीईटी किंवा इतर ज्या एंट्रन्स एक्झामिनेशन्स आहेत 12वी नंतर असणाऱ्या, त्याची तयारी करू इच्छितात, त्या संदर्भानं थोडक्यात माहिती देण्याच्या अनुषंगाने हा आपला प्रयत्न असणार आहे. श्री विद्याराधना अकॅडमी हे महाराष्ट्रातलं आणि देशातलं एक प्रथितीय शासन स्वरूपामधलं अगदी अल्पावधीत निर्माण झालेलं नाव. नीट असू द्यात किंवा जेईई अथवा सीईटी सारख्या प्रवेश परीक्षांची तयारी, श्री विद्याराधना अकॅडमी हा एक अल्टिमेट पर्याय आहे विद्यार्थ्यांकडचा आणि पालकांकडचा. परंतु त्याच्या संदर्भामध्ये बोलण्यापेक्षा सुद्धा मला असं वाटतं, की मी जेव्हा या एका ट्रान्झिशन फेजमध्ये 10वीतून 11वी-12वी मध्ये जात असताना हजारो पालक आणि विद्यार्थ्यांशी ज्या वेळेला संवाद साधत असतो, त्यावेळेला विशेषतः 10वीत जे विद्यार्थी असतात किंवा 10वी पास होत असतात, 10वीची बोर्ड परीक्षा देत असतात, त्यावेळेला मला जेव्हा भेटतात, त्यावेळेला साहजिकच त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो, की सर आम्ही पी-सी-बी घ्यावं की पी-सी-एम घ्यावं की पी-सी-बी-एम म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथेमॅटिक्स पण घ्यावं. काय केल्याच्या नंतर काय होतं? आम्ही असं ऐकलंय की नीट खूप अवघड आहे. त्या तुलनेनं पी-सी-एम सोपं आहे. सो ऑन. म्हणजे हे सगळे ऐकीव माहितीच्या आधारे कुठलं तरी परसेप्शन बिल्टअप होत असतं आणि त्यामुळं या क्षेत्रामध्ये काम करत असताना माझ्या ज्ञानाचा, माझ्या माहितीचा आपल्या सर्वांना फायदा व्हावा याच अनुषंगाने हा प्रयत्न आहे. जेव्हा आम्ही पी-सी-बी, पी-सी-एम अथवा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथेमॅटिक्स या संदर्भाने आपण सर्वजण विचार करत असतो, विशेषतः 11वी आणि 12वीच्या अनुषंगाने, त्यावेळेला पालक आणि विद्यार्थी बंधू भगिनींनी ही गोष्ट प्रामुख्यानं लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे, की पी-सी-बी ग्रुपच्या माध्यमातनं आज मितीला देशामध्ये सिंगल विंडो एंट्रन्स एक्झामिनेशन आहे, त्या परीक्षेचं नाव आहे नीट. स्पर्धा तीव्र आहे. मग हा जो म्हणजे प्रश्न असतो पालकांना आणि विद्यार्थ्यांना, की नेमकं करायचं काय? मग पालक माझ्याकडे येतात, "सर
नीट होत नाही तर मग आम्ही पीसीएम ग्रुपला घेतो ऍडमिशन. मला म्हणजे जेव्हा या पद्धतीनं एवढा सुपरफिशियल विचार पालक आणि विद्यार्थ्यांकडनं होतो, त्यावेळेला माझ्या मनामध्ये थोडेसे काही प्रश्न निर्माण होतात. गमतीचे तरंग निर्माण होतात. त्यामुळे हे जे स्ट्रक्चर आहे, या परीक्षांचं स्ट्रक्चर जर आपण समजून घेतलं, तर मला असं वाटतं, की आपल्याला पीसीबी ग्रुप निवडायचा आहे का पीसीएम ग्रुप निवडायचा आहे हे लक्षामध्ये येईल. जेव्हा आम्ही पीसीबीच्या संदर्भामध्ये बोलतो, नीटच्या अनुषंगाने बोलतो, स्पर्धा ही अतिशय तीव्र आहे. ती स्पर्धा तीव्र का आहे? तर टॉप प्रायोरिटी ही एमबीबीएसला आहे. देशभरामध्ये एमबीबीएसच्या लिमिटेड नंबर ऑफ सीट्स आहेत. म्हणजे साधारणपणाने 1,15,000 ते 1,18,000च्या दरम्यान एमबीबीएसच्या सीट्स आहेत. त्यामध्ये 60,000च्या जवळपास गव्हर्नमेंटच्या, 40,000च्या जवळपास प्रायव्हेटच्या, देशातल्या सांगतोय मी, आणि 15 ते 18,000 सीट्स एमबीबीएसच्या या डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीज मधल्या आहेत. याच्यामध्ये तुम्ही म्हणाल हा फरक काय असतो? हा प्रामुख्यानं कोणतं म्हणजे कुठलं ऑर्गनायझेशन या इन्स्टिट्यूट चालवत आहे. मग त्याच्यात जे सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं रन होणारे कॉलेजेस आहेत, एम्स आहेत, राज्यांकडनं किंवा स्टेट फंडिंगवरती मोस्टली डिपेंडंट असणारे हे म्हणजे राज्यांमधले गव्हर्नमेंटचे मेडिकल कॉलेजेस आहेत. काही प्रायव्हेट असोसिएशन्स किंवा ऑर्गनायझेशन्सकडनं चालवले जाणारे, मग त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस, ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंट असं म्हणतो. ते सेमी गव्हर्नमेंट का म्हणायचं? तर वेगवेगळ्या कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशननुसार तिथं सुद्धा फीस सवलत काही स्वरूपामध्ये शासनाकडनं दिली जाते. त्यामुळे त्याला सेमी गव्हर्नमेंट असं म्हटलं जातं. आणि डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीज, जिथं कुठल्याही पद्धतीची फीसमधली सवलत शासनाकडनं दिली जात नाही. आणि त्यामुळं फी स्ट्रक्चर हे तिथलं खूप हाय बनलेलं असतं, मोठं असतं ते फी स्ट्रक्चर थोडंसं कंपॅरेटिव्हली. त्यामुळं हा तो फरक आहे. ते 1,18,000चं स्पेसिफिकेशन किंवा क्लासिफिकेशन करत असताना या पद्धतीनं ते करावं लागतं. त्यानंतर BDS आहे, BMS आहे, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे BHMS आहे. परंतु डिमांड जी असते, सर्वाधिक डिमांड जी असते, ती प्रामुख्याने एमबीबीएसची असल्याकारणे आपण त्याच्याबद्दल बोलतोय. मग 25 लाख विद्यार्थ्यांच्या कंपॅरिझनमध्ये 1,18,000 सीट्स आहेत, म्हणून कॉम्पिटिशन हे खूप हेवी आहे. परंतु त्या परीक्षेचं जर स्वरूप आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर ते असं आहे, की साधारणपणाने फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या 3 विषयांमध्ये मिळून 180 प्रश्न विचारले जातात. 180 मिनिटांची ही नीट नावाची एक्झामिनेशन असते. 180 मिनिटांमध्ये 180 प्रश्न सोडवायचे. 45 प्रश्न फिजिक्सचे, 45 प्रश्न केमिस्ट्रीचे आणि 90 प्रश्न बायोलॉजीमधले सोडवायचे. म्हणजे साधारणपणाने सूत्र जर ढोबळ मानाने मांडलं, हे असं एक्झॅक्ट नसतं ते, परंतु ढोबळ मानाने जर म्हटलं, टाइम कॅल्क्युलेशन त्याचं जर ठरवायचं आपण प्रयत्न केला, 1 मिनिटाला 1 प्रश्न, हे टेंटेटिव्ह सूत्र आहे. लक्षामध्ये आलं. मी ज्यावेळेला जेई किंवा सीईटीच्या अनुषंगाने जातो, जेई मध्ये परत 2 प्रकार असतात. जे विद्यार्थी मॅथमॅटिक्स ग्रुप निवडू इच्छितात, त्यांच्या संदर्भानं साधारणपणाने गव्हर्नमेंटच्या स्तरावरती 3 ते 4 एक्झामिनेशन्स आहेत. कुठल्या कुठल्या आहेत? पहिली आहे जी कॉमनली वाईडली नोन आहे, जेई. या जेईचे परत 2 प्रकार आहेत. एक जेई मेन्स आहे, दुसरी जेई ॲडव्हान्स आहे. अगोदर आपण जेई मेन्सच्या संदर्भामध्ये बोलूया. मागच्या वर्षी साधारणपणाने 15-15.5 लाख विद्यार्थ्यांनी 2024 मध्ये ही परीक्षा दिली. यावर्षी साधारणपणाने 15 ते 16 लाख 2025 मध्ये विद्यार्थी या परीक्षेसाठी बसतात. त्याच्यातलं फर्स्ट फेज ऑलरेडी कंप्लीट झालेलं आहे जानेवारीमध्ये. दुसरं फेज एप्रिल 1 पासून सुरुवात होत आहे. ही जेई मेन्स 75 प्रश्नांची असते. 25 प्रश्न फिजिक्सचे, 25 प्रश्न केमिस्ट्रीचे, 25 प्रश्न मॅथमॅटिक्सचे. 300 गुणांची आहे. नीट एक्झामिनेशन 720 गुणांची आहे. +4 - 1 ही प्रत्येक प्रश्नासाठीची स्कीम ऑफ मार्किंग असते. आता एक टेंटेटिव्ह साधा सोपा सरळ फरक लक्षात घ्या. 180 मिनिटांमध्ये नीटमध्ये 180 प्रश्न सोडवायचे. 180 मिनिटांमध्ये जेई मेन्समध्ये केवळ 75 प्रश्न सोडवायचे. अर्थात जेई मेन्समध्ये प्रश्नांची संख्या ही कमी आहे नीटच्या तुलनेनं. लक्षात आलं. त्यामुळे टाइम स्पॅन जो आहे, एक प्रश्न सोडवण्यासाठी दिलेला अवधी, लागणारा जो अवधी आहे, तो जेईच्या संदर्भाने जास्त असणार आहे. साधी गोष्ट आहे. मग इथं लक्षात घ्या आपण, की नीट ही स्पर्धेच्या अनुषंगानं वेगळी मोठी परीक्षा आहे. खूप स्पर्धा आहे तिकडे. जेई ही
टफनेसच्या अनुषंगाने, डिफिकल्टी लेवलच्या अनुषंगाने अवघड परीक्षा आहे. त्यामुळं असं आपण ब्रॉडली एकदमच सर आम्ही पीसीएम घेऊ की पीसीबी घेऊ, आणि मग पीसीबी जर खूपच अवघड असेल आणि खूपच स्पर्धा असेल तर आम्ही पीसीएम घेतो, असं ते नाहीये. 180 क्वेश्चनच्या अगेन्स्ट मध्ये जेई मेन्स मध्ये तुम्हाला केवळ 75 प्रश्न आहेत. म्हणजे जवळपास म्हणजे 3 टाइम्स याच्या 2.5 पट, 3 टाइम्स नाही म्हणता येणार, परंतु 2.5 पट प्रश्न नीट मध्ये आहेत. याच्यावरनं लक्षात घ्या की जेई मेन्सची डिफिकल्टी लेवल ही नीटच्या तुलनेनं अधिकची आहे. आणि जिथं डिफिकल्टी लेवल जास्त आहे तिथं अभ्यास पण त्या पद्धतीनं करावा लागणार आहे, तेवढा अधिकचा अभ्यास करावा लागणार आहे. एकीकडे स्पर्धा जास्त आहे, दुसरीकडे डिफिकल्टी लेवल जास्त आहे. या जेई मेन्स मधनं हे जे 15 लाख 16 लाख विद्यार्थी जेई मेन्सला अपियर होतील, त्याच्यातनं पुन्हा केवळ 2.5 लाख विद्यार्थी हे जेई ॲडव्हान्ससाठी क्वालिफाय केले जाणार आहेत. मग त्याच्यात काही ओपन कॅटेगरीचे असतील, जवळपास 1,20,000 1,25,000 विद्यार्थी हे ओपन कॅटेगरीचे असतील, आणि 1,25,000 विद्यार्थी ओबीसी एससी एसटी या कॅटेगरीज मधले असतील. आता गंमत बघा, जेई मेन्स देत असताना 3 तासामध्ये 75 प्रश्न सोडवायचे, परंतु जेई ॲडव्हान्स देत असताना जेई ॲडव्हान्स ही परीक्षा साधारणपणाने 6 तासाची, सकाळचं सत्र 3 तास, दुपारचं सत्र 3 तास. यूपीएससी सारखं आहे ते, 2 सत्रांमध्ये एका दिवशी परीक्षा आहे. पुन्हा प्रश्नांची संख्या 3 तासामधली कमी झालेली असते. प्रश्नांची संख्या कमी म्हणजे डिफिकल्टी लेवल जास्त. लक्षात आलं? प्रश्नांची संख्या त्या ड्युरेशन मध्ये, एका स्पेसिफिक ड्युरेशन मध्ये. जर ॲव्हरेजली आतापर्यंत मागच्या 3-4 वर्षामधलं जर आपण जे ॲडव्हान्सचा क्वेश्चन पेपरचा पॅटर्न जर पाहण्याचा प्रयत्न केला, अवलोकन करण्याचा प्रयत्न केला, साधारणपणाने 3 तासामध्ये तुम्हाला 60 प्रश्न, 60 ते 66च्या दरम्यान प्रश्न विचारले जातात. म्हणजे जेई मेन्सच्या तुलनेनं आणखी डिफिकल्टी लेवल जास्त आहे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे नीटच्या म्हणजे जेई ॲडव्हान्स आणि नीट, जेई ॲडव्हान्स किंवा नीटच्या तुलनेनं जेई ॲडव्हान्स ही ऑलमोस्ट 3 टाइम्स खऱ्या अर्थानं अवघड असणारी परीक्षा आहे. दुसऱ्या सत्रामध्ये त्याच पद्धतीनं असतं. जेवढे प्रश्न सकाळच्या सत्रामध्ये आहेत, कमी अधिक तेवढेच प्रश्न दुसऱ्या सत्रामध्ये आहेत. 3 तास तिथेही वेळ आहे. 6 तासामध्ये मिळून 120 ते साधारणपणाने 130 प्रश्न, टेंटेटिव्हली 130-32 प्रश्न हे तुम्हाला जेई ॲडव्हान्समध्ये 6 तासात मिळून सोडवायचे. म्हणजेच डिफिकल्टी लेवल जास्त आहे. मी ज्या वेळेला स्टेट गव्हर्नमेंटच्या सीईटीकडे येतो त्यावेळेला तिथेही साधारणपणाने ही स्थिती आहे. फिजिक्सचे 50 प्रश्न आहेत, म्हणजे नीटमध्ये साधारणपणाने 45 असतात, सीईटीमध्ये म्हणजे फिजिक्समध्ये 45 प्रश्न आहेत नीटमध्ये, सीईटीमध्ये फिजिक्समध्ये 50 प्रश्न आहेत, केमिस्ट्रीमध्ये नीटमध्ये 45 प्रश्न आहेत, इकडे सीईटीमध्ये सुद्धा 50 प्रश्न आहेत. मॅथमॅटिक्समध्ये जे पीसीएम ग्रुपचे विद्यार्थी आहेत त्यांच्या अनुषंगाने मॅथमॅटिक्समध्ये सीईटीमध्ये 50च प्रश्न विचारले जाणार. म्हणजे 50 प्रश्न फिजिक्सचे, 50 प्रश्न केमिस्ट्रीचे आणि 50 प्रश्न मॅथमॅटिक्सचे, 150 प्रश्न आहेत. किती वेळात सोडवायचं आहे? 3 तासात, 180 मिनिटांमध्ये. त्याच्यामध्येही फिजिक्स केमिस्ट्रीचं डिफिकल्टी लेवल ही वेगळी ठेवलेली असते आणि मॅथमॅटिक्सची डिफिकल्टी लेवल ही थोडीशी हायर एंडला जाऊन ठेवण्यात आलेली असते. त्यामुळं हे स्ट्रक्चर आहे. 3 तासामध्ये किती प्रश्न सोडवायचे याच्यावरनं तुम्हाला किमान अंदाज फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स हे परसू करत असताना किंवा या विषयांचा अभ्यास पुढे जाऊन करत असताना काय करायचंय याचा थोडक्यात मी तुम्हाला याची ओळख या ठिकाणी करून दिलेली आहे. काही पालक आणि विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं सर नाही नीट जमलं तर मग इंजिनिअरिंग आहे ना. तर मला असं वाटतं की या 2 गोष्टींचा जर आपण अभ्यास केला तर तुम्हाला ह्या 3ऱ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा त्या ठिकाणी मिळालेलं असेल. त्यामुळं पालकांना आणि विद्यार्थ्यांना या संदर्भानं माहिती व्हावी म्हणून हा एक छोटासा प्रयत्न. थँक्यू. धन्यवाद.